सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळतोय। बुलियन मार्केट वेबसाईटनुसार सोन्याचा भाव 62,180 रुपयांवर गेलाय, तर चांदी 74,360 रुपये प्रति किलोने विकली जाते। मुंबईतील एका महिलेने केलेल्या बलात्काराचे आरोप उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी फेटाळलेले आहेत। माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं स्पष्टीकरण जिंदाल यांनी दिलं आहे। देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LICने ग्राहकांसाठी नवीन योजना सुरू केलेली आहे। LIC जीवन उत्सव योजना नावाने सुरू केलेल्या या योजनेचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। गुजरातमध्ये PM मित्र पार्क अंतर्गत कापड उद्योगाचे हब तयार केले जाणार आहे। गुजरातला कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। IT क्षेत्रातील रखडलेल्या वेतनवाढीचा मार्ग आता मोकळा झालाय। IT मधील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीने नोव्हेंबर महिन्यापासून वेतनवाढ देण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे इतर कंपन्यांना देखील आता वेतनवाढ करून द्यावी लागणार आहे।